नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत इथरच्या केमिकल रिॲक्शन्स. इथरची केमिकल रिॲक्शन जी आज आपल्याला बघायचं आहे, त्या केमिकल रिॲक्शनचं नाव आहे लॅबोरेटरी टेस्ट ऑफ द इथर. इथरची लॅबोरेटरी टेस्ट असं आपल्या पुस्तकात दिलेलं आहे, त्या इथरची केमिकल रिॲक्शन. ओके, आता एक वाक्य अतिशय महत्त्वाचं. मला तुम्ही सांगा, इथर हे ॲसिडिक आहेत का बेसिक आहेत का न्यूट्रल आहेत? या इथरचं नेचर कशा प्रकारचं आहे? इथर ॲसिडिक आहे का? इथर बेसिक आहे का? इथर न्यूट्रल आहे का? याच्यापैकी त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं वैशिष्ट्य आहे, त्याचं नेमकं स्वरूप कसं आहे, हे पण तुम्हाला माहीत असणं फार महत्त्वाचं आहे. समजा आपण काय केलं, इथर घेतलं आणि इथरचं आपण तयार केलं एक्वायस सोल्युशन. एक्वायस सोल्युशन बघा, इथरचं तयार केलेलं ॲक्वायस सोल्युशन हे कसं असतं? न्यूट्रल असतं. पहिलं वाक्य महत्वाचं. पहिलं महत्वाचं वाक्य बाबांनो, या ठिकाणी आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, इथरचं ॲक्वायस सोल्युशन हे कसं असतं? न्यूट्रल असतं. न्यूट्रल. द ॲक्वायस सोल्युशन ऑफ द इथर इज न्यूट्रल. इथर हा न्यूट्रल आहे. इथर हा न्यूट्रल आहे. इथर हा न्यूट्रल आहे. बस लक्षात ठेवायचं. आता अजून एक महत्त्वाचं वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे. इथर जो आहे तो कोणासोबत रिॲक्ट होत नाही. इथर जो आहे ना, कोणासोबतही रिॲक्ट होत नाही. कोणासोबत रिॲक्ट होत नाही बघा, तुमच्यासमोर मी लिहितो. नंबर एक इथर हा रिॲक्ट होत नाही. डू नॉट रिॲक्ट. कोणासोबत रिॲक्ट होत नाही? नंबर एक, बेस सोबत रिॲक्ट होत नाही. इथर डू नॉट रिॲक्ट विथ बेस. बेस सोबत इथरची अभिक्रिया होत नाही. इथर हा बेस सोबत रिॲक्ट होत नाही. नंबर दोन, हा तुमचा जो इथर आहे तो कोल्ड डायल्यूट ॲसिड सोबत सुद्धा रिॲक्ट होत नाही. बेस सोबत रिॲक्ट होत नाही. कोल्ड डायल्यूट ॲसिड सोबत रिॲक्ट होत नाही. समजलं का? त्याचबरोबर हा ऑक्सिडायझिंग एजंट सोबत रिॲक्ट होत नाही. ऑक्सिडायझिंग एजंट सोबत रिॲक्ट होत नाही. त्याचबरोबर हा रिड्युसिंग एजंट सोबत सुद्धा रिॲक्ट होत नाही. रिड्युसिंग एजंट सोबत सुद्धा रिॲक्ट होत नाही. त्याचबरोबर ॲक्टिव्ह मेटल सोबत रिॲक्ट होत नाही. ॲक्टिव्ह मेटल कोण? सोडियम, पोटॅशियम सारखे, सोडियम सारखे, पोटॅशियम सारखे, सोडियम पोटॅशियम यांच्यासोबत ह्याची अभिक्रिया होत नाही. म्हणून इथर डू नॉट react with base, with cold dilute acid, with oxidizing agent, with reducing agent, with active metal. हा तुमचा इथर यांच्यासोबत रिॲक्ट होत नाही. हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं आहे. पहिलं वाक्य काय सांगितलं? इथर हा न्यूट्रल आहे. न्यूट्रल आहे. न्यूट्रल आहे. इथर हा यांच्यासोबत रिॲक्ट होत नाही. बेस सोबत रिॲक्ट होत नाही. कोल्ड डायल्यूट ॲसिड सोबत रिॲक्ट होत नाही. ऑक्सिडायझिंग एजंट सोबत रिॲक्ट होत नाही. रिड्युसिंग एजंट सोबत रिॲक्ट होत नाही. ॲक्टिव्ह मेटल सोबत रिॲक्ट होत नाही. कळालं का? पण एक वाक्य लक्षात घ्या. आपण जर कोल्ड कॉन्सन्ट्रेट ॲसिड घेतलो बघा, कोल्ड कॉन्सन्ट्रेट ॲसिड, इथर हा कोल्ड डायल्यूट ॲसिड सोबत रिॲक्ट होत नाही, परंतु कोल्ड कॉन्सन्ट्रेट ॲसिड घेतला तर त्याच्यासोबत रिॲक्ट होतो. आणि म्हणून आपण लक्षात घ्यायचं, इथर हा सल्फ्युरिक ॲसिडमध्ये, कोल्ड कॉन्सन्ट्रेट ॲसिड सल्फ्युरिक ॲसिडमध्ये डिझॉल्व्ह होतो, विरघळतो. कारण तो त्याच्यासोबत काय करतो? ऑक्झोनियम साल्ट तयार करतो. मग तो कसा करतो, का करतो ते आपण लक्षात घेऊ. थोडक्यात लक्षात घ्या, इथर हा कोल्ड कॉन्सन्ट्रेट ॲसिड सोबत, कोल्ड कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड सोबत रिॲक्ट होतो आणि ऑक्झोनियम साल्ट तयार करतो. कसा करतो त्याच्याबद्दलची पण माहिती थोडक्यात मी सांगतो, म्हणजे हा सगळा भाग तुम्हाला सर्वांच्या लक्षात येईल. ओके, ठीक आहे, लगेच सांगतो हा कन्सेप्ट. बघा कशा प्रकारची अभिक्रिया होते आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी हा संपूर्ण भाग तयार होतो ते तुम्हा सर्वांना मी सांगतो. ऐका, मी काय सांगतो बघा. कोल्ड कॉन्सन्ट्रेट H2SO4 याच्यासोबत हा इथर
रिॲक्ट होतो. म्हणजे कोल्ड कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिडमध्ये इथर डिझॉल्व्ह होतो. मग इथर हा ह्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतो ना, डिझॉल्व्ह होतो. मग का बरं होतो? कारण कोल्ड कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिडमध्ये आपण जर इथर टाकला तर तो इथर काय करतो? ऑक्झोनियम साल्ट तयार करतो, ऑक्झोनियम साल्ट. आणि म्हणून त्या ठिकाणी आपला इथर हा कोल्ड कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिडमध्ये विरघळत असतो. मग आता कसं होतं बघा, मी करून दाखवतो. ROR हा इथर आहे. हा ऑक्सिजन हॅव्हिंग 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ऑक्सिजन इज हॅव्हिंग 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनवरती असतात. ह्याची अभिक्रिया करू आपण. सल्फ्युरिक ॲसिड HSO4. H कसा आहे? प्लस आहे. HSO4 कसा आहे? मायनस आहे. आता हा कोण आहे? ऑक्सिजन. हा प्लस याच्याकडे येतो, बरोबर का? हायड्रोजन याच्याकडे येतो, कारण इथं निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे, कारण लोन पेअर्स आहे. H इकडे आला, बघा कसा आला प्रॉडक्ट. इथे तुम्ही RO R आणि इथं चार्ज इन पॉझिटिव्ह, आणि इथं कोण आला? H, आणि पुढे काय उरलं? HSO4 आणि हे मायनस झालं. म्हणजे आपण जेव्हा इथर सल्फ्युरिक ॲसिडमध्ये टाकतो, पण कसला? कोल्ड आणि कॉन्सन्ट्रेट, तेव्हा त्या ठिकाणी काय होत असतं? हा तुमचा इथर या सल्फ्युरिक ॲसिडमध्ये कोल्ड आणि कॉन्सन्ट्रेट डिझॉल्व्ह होतो, कारण इथर हा तुमच्या कोल्ड कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक सोबत ऑक्झोनियम साल्ट तयार करतो. कसला साल्ट? ऑक्झोनियम साल्ट. ऑक्झोनियम साल्ट हा कोण आहे? इथर, आणि हा झाला ऑक्झोनियम साल्ट. झालं. आणि तुम्ही लक्षात घ्या, साल्ट का बरं नाव दिलं? तुम्हाला माहित आहे, एखाद्या मॉलिक्यूलमध्ये जर कटायन अनायन्स असतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असतील, अरे पॉझिटिव्ह म्हणजे कटायन, निगेटिव्ह म्हणजे अनायन, तर त्याला आपण काय म्हणतो? साल्ट म्हणतो. बरोबर आहे का? इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही चार्ज आहेत, पॉझिटिव्ह पण आहे, निगेटिव्ह पण आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? साल्ट. नाव झालं ऑक्झोनियम साल्ट. हे महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा. आपण जर इथरला कोल्ड कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिडमध्ये डिझॉल्व्ह केलं, तर त्या ठिकाणी काय तयार होतं? ऑक्झोनियम साल्ट तयार होतं. ऑक्झोनियम साल्ट. कसला? ऑक्झोनियम साल्ट. ओके. तर हा एक छोटासा कन्सेप्ट पुस्तकात दिला होता, त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेतली. आता अजून एक महत्त्वाची रिॲक्शन आहे की ऑक्सिजन सोबत हा इथर कसा रिॲक्ट होतो. हा इथर ऑक्सिजन सोबत कसा रिॲक्ट होतो. ओके, त्याच्याबद्दलची पण माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. ओके, त्या ठिकाणी तो कन्सेप्ट लिहून घ्या, म्हणजे तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. आता एक वाक्य महत्त्वाचं राहिलं बाबांनो, हायड्रोकार्बन आणि इथरमध्ये काय फरक आहे? हायड्रोकार्बन सुद्धा कसे आहेत? नॉन रिॲक्टिव्ह आहेत. इथर सुद्धा रिॲक्टिव्ह आहे, पण इथरचं वेगळेपण असं आहे, इथर हा तुमच्या कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिडमध्ये, कोल्ड कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिडमध्ये डिझॉल्व्ह होतो, ऑक्झोनियम साल्ट तयार करू शकतो, आणि त्याच्यामुळं हायड्रोकार्बन आणि इथर यांच्यामध्ये आपण फरक करू शकतो या टेस्टच्या द्वारे. कळलं का? इथर्स आर डिस्टिंग्विशड फ्रॉम द हायड्रोकार्बन बाय द फॉर्मेशन ऑफ ऑक्झोनियम साल्ट बाय दिस रिॲक्शन. ओके, हे एक महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा. आता आपण काय करू? आपली पुढची हेडिंग आहे फॉर्मेशन ऑफ परऑक्साईड. इथरचं जर आपण रिॲक्शन केली ऑक्सिजन सोबत, इथरची रिॲक्शन आपण जर ऑक्सिजन सोबत केली, तर त्या ठिकाणी तयार होणारा जो प्रोडक्ट आहे तो परऑक्साईड आहे. इथरची अभिक्रिया ऑक्सिजन सोबत केल्यास त्या ठिकाणी परऑक्साईड तयार होतो. परऑक्साईड. आता तुम्ही म्हणसाल, गुरुजी आम्हाला सांगा पेरॉक्साईड कसा असतो. गुरुजी पेरॉक्साईड कसा असतो हो, आम्हाला सांगा हो. सांगतो हो, ऐका हो. बघा, हो का, ज्याच्यामध्ये ओ लिंकेज आहे, ज्याच्यामध्ये ओ लिंकेज आहे, कळलं का, अशा प्रकारच्या कंपाऊंडला म्हणतात, सॉरी ज्याच्यामध्ये ओ लिंकेज आहे अशा प्रकारचा कंपाऊंड म्हणजे परऑक्साईड. परऑक्साईडमध्ये कोणतं लिंकेज असतं? ओ लिंकेज. ऑक्सिजन लिंकेज असलेला कंपाऊंड म्हणजे परऑक्साईड. परऑक्साईड ओ, परऑक्साईड ओ, परऑक्साईड ओ. बस लक्षात ठेवा. मग आपण इथरची अभिक्रिया करूयात ऑक्सिजन सोबत. इथरची अभिक्रिया ऑक्सिजन सोबत केल्यास परऑक्साईड तयार होतो. कसा होतो सांगतो, ऐका. बघा, एक उदाहरण देऊ आपण. CH3 CH2 H असं लिहितो. CH3 CH2 हां, परत O आणि CH2 CH3 C2H5 लिहितो.
हे एक दोन्ही डायइथिल इथर आहे, CH3CH2, हे बी CH3CH2 आहे, हे बी इथिल आहे, हे बी इथिल आहे. लहान करावं म्हणून असं लिहिलं, लहान लिहावं म्हणून लिहिलं. ओके, आता आपण काय करू, ह्याची अभिक्रिया करू कोणासोबत, +O2 आणि इथं घेऊ आपण लॉंग कॉन्टॅक्ट विथ एअर. लॉंग कॉन्टॅक्ट विथ एअर, जास्त काळ संपर्कात ठेवायचं. ठीक आहे, हा कोण आहे, इथिल. नाव काय, डाय इथिल इथर. ठीक आहे, आता हा तुमचा इथर आहे आणि या इथरची अभिक्रिया आपण कोणासोबत केली, ऑक्सिजन सोबत केली. काय होतं माहिती आहे का, हा ऑक्सिजन आहे ना, बघा कार्बन हायड्रोजन ह्या दोघांच्या मध्ये घुसतो. ऑक्सिजन हा कार्बन हायड्रोजन ह्या दोघांच्या मध्ये जो बॉन्ड आहे ह्याच्यामध्ये घुसतो. हो का, ऑक्सिजन इज ॲडेड बिटवीन द कार्बन अँड हायड्रोजन. कार्बन आणि हायड्रोजन ह्या दोघांच्या मध्ये ऑक्सिजनचं काय होतं, इन्सर्शन होतं, घुसतो मध्ये, घुसतो. हा संपलं. कशी, हो का, CH3 CH आहे का, O C2H5 आहे का, CH3CHO C2H5. आता किती ऑक्सिजन, 2 इथे घुसणार. हो का, 1 2 H. हो का, 2 आली, 1 2 आणि H. हो का, अशा प्रकारे. आणि OO लिंकेज म्हणजे पराक्साईड. ज्या कंपाऊंड मध्ये OO असतं, पराक्साईड. OO पराक्साईड, OO पराक्साईड, OO पराक्साईड, OO पराक्साईड, OO पराक्साईड. बस, अजून काय सांगायचं. हा डायइथिल इथर आणि हा झाला पराक्साईड. पराक्साईड ऑफ डायइथिल इथर, डायइथिल इथर. संपलं. अशा प्रकारे या ठिकाणी पराक्साईड फॉर्मेशन होत असतं. आणि एक लक्षात घ्या तुम्ही, कधी पण आपण जर इथरला ॲटमॉस्फिअरमध्ये, वातावरणामध्ये उघडं ठेवलं आपण, इफ इथर इज एक्सपोज्ड, एक्सपोज म्हणजे उघडं ठेवणे. इथरला उघडं ठेवलं आपण, एक्सपोज केलो, कशाला, एक्सपोज्ड टू ॲटमॉस्फिअर. या ॲटमॉस्फिअरमध्ये आपण त्याला जर उघडं ठेवलं तर त्या ठिकाणी काय तयार होतं, पराक्साईड तयार होतं. आणि हा पराक्साईड अतिशय घातक आहे. अशा प्रकारचा हा पराक्साईड तयार होतो. लक्षात घ्या, इथर आपण ज्या बाटलीत भरून ठेवतो त्या बाटल्या गच्च भरायचं, रिकामं ठेवायचं नाही. कळालं का, टोपण गच्च लावायचं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये फुल भरून ठेवायचं, त्याच्यामध्ये रिकामी जागा ठेवायचं नाही. बाटलीत जर रिकामी जागा ठेवली तर तिथं काय होते, पराक्साईड तयार होते. झालं, संपलं. तर अशा प्रकारे या ठिकाणी फक्त एक वाक्य लक्षात घ्या, जर या ठिकाणी आपण इथरची अभिक्रिया ऑक्सिजन सोबत केली तर त्या ठिकाणी पराक्साईड हा तयार होतो. हे तुमच्या समोर रिॲक्शन करून दाखवलेली आहे. रिॲक्शन कशी होते ती पण सांगितलेली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, धन्यवाद.